नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडते चॅनल GR महाराष्ट्र यावर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निराधार योजना मंजूर झाली असून आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल व बेसहारा नागरिकांना शासनाकडून मदतीचा हात दिला जाणार आहे। या योजनेअंतर्गत वृद्ध, विधवा, अनाथ, दिव्यांग आणि गरीब कुटुंबांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळणार आहे। याविषयी आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य अंतर्गत DBT पोर्टलद्वारे आपल्याला अर्थसहाय्य देण्यात येत आहे। निराधार योजना। तर मित्रांनो, याचा शासन निर्णय क्रमांक महाराष्ट्र शासनाने 18 फेब्रुवारी 2025 रोजी मान्य केलेला आहे। तर यामध्ये तुम्हाला आतापर्यंत जे निराधारचे पैसे येत नव्हते ते पैसे आता इथून पुढे येणार। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। मित्रांनो, हे जेवढे 4-5 स्कीम आहेत याचे पैसे थेट DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, तर याचं जो GR आलेला आहे तो आलेला आहे की ते तुम्हाला आता पुढील महिन्यात किंवा काही दिवसातच ते तुमच्या DBT मार्फत खात्यात जमा होणार आहे। राज्य पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी ते मार्च 2025 चे अर्थसहाय्य DBT द्वारे वितरित करावयाचे आहेत। जानेवारी ते मार्च। तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे डिसेंबर 2024 तर जानेवारी ते मार्च या महिन्याचे दरमहा अर्थसहाय्य DBT मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहेत। त्यासाठी सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यासाठी आलेले योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबतची शासनाचा विचारधारीण होते। तर मित्रांनो, याचे पैसे तुम्हाला याचा अकाउंट जे आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यासाठी सांगितले होते। तर ते आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येऊन जातील। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना व श्रावण बाळ योजना योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। तर मित्रांनो, या सर्व योजनांचे NSAP या योजनेतील लाभार्थ्यांना माहे 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे करणार बँक खात्यात जमा होईल। त्याची रक्कम ती पूर्ण माहिती येथे दिलेली आहे। योजनेचे नाव, संगणक, लेखाशीर, सांकेतिक मागणी, यामध्ये रक्कम किती मंजूर झाली आहे, तरतूद किती आहे, सेनेचा खात्यात वर्ग केलेला निधी किती आहे, खर्च किती आहे, केलेला निधीपैकी खर्च, खात्यात वर्ग करावयाचा निधी, याची पूर्ण माहिती आणि प्रत्येक योजनेची माहिती येथे रक्कम किती मंजूर झालेली आहे ती दाखवलेली आहे। मित्रांनो, तर मित्रांनो, अशा प्रकारे 6,000 रुपये तुम्हाला तुमच्या थेट DBT मार्फत बँक खात्यात जमा होणार आहे। तर हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे। तर मित्रांनो, याची पूर्ण प्रत तुम्हाला GR आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्येही देखील मिळेल। तर तुम्ही पाहू शकता की या प्रकारे तुम्हाला पुढील महिन्यात 6,000 रुपये श्रावण बाळ व आजीव निराधार योजनेचे पैसे थेट DBT मार्फत तुमच्या खात्यात जमा होईल। तर अशाच नवीन GR आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन व्हा, जिथे आम्ही प्रत्येक अपडेट वेळेवर देतो। तर मग भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।